आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुखणो हे। एरती माईके दुःखाची जणिते नाही आदि अंती अवसानी। अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे। लावी म्हणा पिसे गोविंदाचे। एरती माईके दुःखाची गणिती नाही आदि अंती अवसानी। तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे। उत्तम चिवरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसानी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतादेया। दुसरे चरणा संतादिया, दुसरे चरणा संतादिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। आता बंधुरंग भूमिका, मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरी, कथा बोली बुबड्या बोला। अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे। अनंत गुण, अनंत कला, अनंत कृपानिधान भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या परांबा भगवती जगदंबा आई साहेब रुक्मिणी मातेच्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या असीम कृपा प्रसादानं पिढ्यानपिढ्या शतकानुशतक युगानुयुग या गावातली लहान मोठी घराणी ज्यानं सांभाळली असं तत्वतः ग्रामदैवत मारुतीरायाच्या दरबारात श्री क्षेत्र कुंभारी ग्रामामध्ये एका नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। केवळ सेवाभावानं विठ्ठल संसारी माणसाला संसारात सुख प्राप्त व्हावं या हेतूनं वैदिक काळात ऋषी मुनींनी साधू संतांनी तत्वचिंतकांनी
आपल्या संसारी माणसांना विहित कर्म आणि निषिद्ध कर्म दोन प्रकारची सांगितली. एक करायचंच नाही आणि एक असं की केल्याशिवाय राहायचं नाही. तुम्ही म्हणाल सोपे की एक करायचं नाही आणि एक केल्याशिवाय राहायचं नाही. अवघड काय? अवघड हे आहे, केल्याशिवाय राहू नका असं जे कर्म आपल्याला करायला सांगितलं ते आपल्याला आवडत नाही महाराज. आणि करूच नका म्हणून जे सांगितलं ते आपल्याला फार आवडतं. विठ्ठला विठ्ठला शास्त्र आपल्या आवडीनिवडीचा विचार कधी करत नाही. जे आवडीनिवडीचा विचार करतं त्याला शास्त्र म्हणता येत नाही, म्हणताच येत नाही. हिताचा विचार करतं. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. इथं आपल्या हिताचा विचार आहे, आवडीचा विचार नाही. लहान मुलगा अंगणवाडीत जायचंय. मला खरं सांगा तुम्ही, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटस लहान मुलं आहे ना, आपल्या प्रत्येकावर प्रसंग आलाय की त्याला पहिल्या दिवशी अंगणवाडीच्या त्या शाळेत सोडायचं. शाळेत सोडल्यानंतर ते जाताना अगदी हसत हसत जात का? बोला की नाही जात. मग रडतच. नेमकं शाळेत जाताना त्याचं पोट तरी दुखतं, बरोबर ना? पायाला काहीतरी होतं, डोक्याला काहीतरी होतं, काही ना काहीतरी सबब कारण सांगतच असत. शाळेत जायचं म्हटल्यानंतर याला काहीतरी होतं. आई वडील असं म्हणतात का? नाही नाही, ह्याला शाळात धार्जिन नाही, ह्याला शाळेतच टाकाय नको. आई काय म्हणते? तुला काय होती पण तुला शाळेत जावंच लागेल, बरोबर ना? वडील सांगतात तुझं पोट दुखतं ना शाळेत गेल्यावर, किती दुखू दे आपण तुला दवाखान्यात डॉक्टर कडे घेऊन जाऊ, पण तुला शाळेत बसावंच का? शाळा त्याला आवडत नाही पण शाळेत जाणं त्याच्या हिताचं आहे. विठ्ठला विठ्ठला तसं शास्त्रानं विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. आता आजपासून थंडी सुरू झाली ना, आजच झाली ना, आजच झाली. माझ्या अजून 1-2 दिवसांमध्ये आपल्याला कोणाला तरी खोकला यायला लागेल, सर्दी होईल, थोडासा ताप, थोडी थंडी, व्हायरल इन्फेक्शन. डॉक्टर म्हणतील क्वारंटाईन व्हा, तुम्हाला कोरोना झालाय. रेणापूरचं सेंटर आहे. जर तुम्ही अंगावर काढलं तर 100% ते होतं आणि ह्याच्यात काही खोटं नाही. जसं मी बारामतीला आहे आणि तात्या लातूरमध्ये, ते माझ्याशी बोलताय पण त्या बरोबर मोबाईल मधून बोलत असताना त्याच्या व्ह्यूज आहेत त्या बरोबर त्या नंबरला जातात ना. तसं तुम्ही तुमचं दुखणं अंगावर काढलं आणि तुमची इम्युनिटी पॉवर, प्रतिकार क्षमता कमी झाली की ती कोरोना बरोबर आपल्याला शोधत येतो. प्रश्नच नाही काय, त्याला निमंत्रण द्यावं लागत. आपला विषय हा चाललाय की आता थोडासा ताप थंडी आली की डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल. डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात, गोळ्या देतात आणि ते देत असताना त्या चिठ्ठीच्या पाठीमागे लिहितात, थंड पाण्यात जास्त वेळ तुम्ही काम करू नका, लोकरीचे गरम कपडे वापरा, थंड शिळा अन्न खाऊ नका, गरम गरम अन्न घ्या, थंड फ्रीज मधलं पाणी पिऊ नका, तुम्ही कोमट पाणी गरम पाणी प्या. असं मग गोळ्या औषधं आपण आणतो. गोळ्या औषधं आल्यानंतर डॉक्टर म्हणतात गोळ्या औषधं घ्या. ही पाठीमागे लिहिलंय ते हे कशासाठी? हे केल्याशिवाय बरं तुम्हाला वाटणार आहे. मग गोळ्या औषधं कशासाठी? हे करतो की त्याला म्हणायचं पथ्य. डॉक्टर सांगतात तसं नाही, मी सांगितलेली गोळ्या औषधं पण घ्यायची, पथ्य पण सांभाळायचं. असं केलं तरच तुम्हाला बरं वाटेल. तसं शास्त्र सांगतं तुम्ही विहित कर्म पण करा आणि निषिद्ध कर्माचं पथ्य पाळलं तरच तुम्हाला संसारात सुख. विठ्ठला विठ्ठला त्या विहित कर्मामध्ये सुद्धा परत नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म अशा प्रकारचे 4 भाग आहेत. आपला नैमित्तिक कर्माचा संबंध येतो. नित्य कर्म आपण करतो असं म्हणतो पण आपण त्याच्यामध्ये
जास्त मोडत नसावं म्हणून तर ज्ञानोबरायांनी हरिपाठात दखल घेतली. नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जवळी नित्य सोपा आहे पण आपल्याला पटत नाही किंवा कळत नसल किंवा तो आवडत नसल. कळत न कळत जाणून बुजून दोन प्रकारची पाप आहेत. सरळ सरळ प्रकार करू तशी 3 वाचिक 3 कायिक 3 मानसिक 1 सांसर्गिक अशी पण पापाचे 10 प्रकार सांगितले. पण आपण कायिक पण 3 करत नाही, वाचिक पण 3 करत नाही, मानसिक पण करत नाही, आपण पापच करत नाही. पण जो पाप कर्म आहे करतो, पाप कर्मरत आहे, त्याच्या संगतीत आपण गेलो की त्याचं पाप आपल्याला लागतं. कुठं ना कुठं तरी आपण अडकतोय ना, ह्याच्यातून सुटलो त्याच्यातून सुटलो त्याच्यात जाऊन अडकलो. मग काही जाणून बुजून करतात आणि काहींकडून चुकून कडक. चप्पल चोरीला जाते पण काय काय जण कीर्तनाला चप्पलच आणत नाही आणि काय काय जण चप्पल घालून आले तर त्यांचं कीर्तनच नाही, चप्पलीकडेच जास्त लक्ष असतं. एक कीर्तनाला येताना त्यानं चप्पल येतानाच अशी साऊंड बॉक्स तिथं बरोबर लक्षच होतं. टाळ घेऊन उभा राहताना तुमचं नाही चाललं, टाळ घेऊन उभा राहतानाच असा उभा राहिला की त्याचं त्या चप्पलीवर लक्ष. माणसाची एक सवय बरं का, सहज सवय, जाणून बुजून करत नाही माणूस, एक सहज सवय. तुम्ही लक्ष ठेवा, आपण चप्पल काढली थोडं दूर उभं राहा, सगळी जागा मोकळी असली ना, आपण जिथं चप्पल काढली तिथं आजूबाजूला जागा जरी मोकळी असली तरी दुसरा चप्पल काढणारा दूर काढत नाही, जिथं पहिली काढलेली असती तिथंच जातो, पहिल्या चप्पलीला डुसणी देतो. काय असेल सवय ती असो. ती पहिली चप्पल त्यांनी साऊंडच्या तिथं काढली, दुसरा आला त्यांनी तिथं बघितली, त्यांनी चप्पल काढताना ह्याच्या चप्पलीला डुसणी दिली, ती 4-5 इंच पलीकडे गेली. तिसरा आला त्यांनी दुसऱ्याच्या चप्पलीला, असं करता करता याची चप्पल 1 फूट 1.5 फूट पलीकडे गेली. याचं लक्ष होतं चप्पलीकडे. विठ्ठल जय जय विठ्ठल झालं तसं त्यांनी टाळ ठेवला, चप्पलीकडे पळत पळत निघाला आणि तेवढ्यात लाईट गेली. त्याला माहित होतं की आपली चप्पल त्या साऊंड बॉक्सच्या खाली, बरोबर गेला. अंदाजानं त्यानं त्या चप्पलीत आपला पाय घातला, पण त्याच्या मापाची असणारी दुसरी चप्पल त्याची नव्हती, दुसऱ्याचीच होती. चप्पल चोरली का तात्या? बोला की. जाणून बुजून नाही, त्याच्याकडून हे कळत न कळत झालं, पण जाणून बुजून अगदी लक्षात ठेवलं. प्रशांत महाराजांनी आज नवीच घेतली आणि लक्ष ठेवूनच त्यानं कार्यक्रम केला. कळत न कळत जाणून बुजून 2 प्रकारची पाप माणसाकडून 100% जीवनात कधी ना कधी तरी होतात. शास्त्रानं सांगितलं 3 वर्षातून एकदा त्याचं प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. 2 पवित्र नद्यांचा संगम ज्या ठिकाणी झालाय आणि जिथं शिवालय आहे तिथं जायचं, कमरे इतक्या पाण्यात उभं राहायचं आणि त्या प्रायश्चित्ताचा एक संकल्प असतो. तो काय म्हणता तुम्ही? देवबाप्पा म्हणता? काय म्हणता? देवबाप्पा. ब्राह्मणाकडून तो संकल्प करायचा प्रायश्चित्त कर्माचा. एक 5 ते 10 मिनिटाचा विधी असतो तात्या, इतका महत्वाचा विधी असतो, पण आपल्या बहुजन समाजाकडून तो दुर्लक्षित आहे. विठ्ठला 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 काम्य कर्म वर्षातून एकदा का होईना
वर्षातून एकदा का होईना संसारी माणसानं काम्य कर्म संकल्पयुक्त मला याची प्राप्ती व्हावी म्हणून मी हे करत आहे. एक मग तुम्ही काय गणेश याग करा, विष्णू याग करा, चंडिक याग करा, शतचंडी काय करायचे ते आपल्याला जशी आर्थिक कुवत असेल त्याप्रमाणे एक काम्य कर्म. सत्यनारायण जर तुम्ही करत असाल तर ते काम्य कर्मामध्ये कधी मोडलं जाणार नाही. यागच यज्ञच घडला पाहिजेत. आता सगळी माझ्याकडे रागाने बघत असतील ही बुवा कुठनं आणलाय, पण शास्त्रात आलंय काम्य कर्म वर्षातून एकदा झालं पाहिजेत. मी विहित कर्माबद्दल बोलतोय सगळं. एक नित्य, तिसरं काम्य, चौथं प्रायश्चित्त आणि दुसरं आहे ते नैमित्तिक, निमित्ताला धरून केलं जाणार ते. विठ्ठल विठ्ठल का सोम सूर्यादी ग्रहणे येवोणी करीती पार्वणे माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्या वाडवडील, आपल्या घराण्यातील, आपल्या कुळातील, ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळातील, मग आपले वडील असतील, आपले चुलते असतील, आपली आई असेल, आपली चुलती असेल, आजी असेल, पणजी असेल, कोण असेल ते आपल्या घराण्यातील, ज्या तिथीवर जातात त्या तिथीला समोर ठेवून त्या तिथीच्या माध्यान्ह काळी श्रद्धायुक्त अंतःकरणानं त्यांचं श्राद्ध कर्म करणं कर्तव्य. स्वयंभू पुराणामध्ये पुत्राची व्याख्या करताना स्वयंभू ऋषी पुण्यमनो नरकात यस्मात् पित्रम त्रायते तस्मात् पुत्रमिति प्रोक्त स्वयमेव स्वयंभुवः. पुत्र शब्दाची व्याख्याच गोड आहे. पुत्र शब्दातील पु याचा अर्थ गरुड पुराणामध्ये 28 नरकाच्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये पुम नावाचा नरक सांगितला. श्राद्ध कर्म जर झालं नाही तर त्यांना त्या पुम नावाच्या नरकात जावं लागतं. श्राद्ध कर्म करून आपल्या वाडवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी असं धरून चाला की त्यांच्याकडून काही पाप कर्म झालं आणि ते नरकाला गेले. कुळामध्ये एखादा पुत्र असा असतो त्यानं श्राद्ध कर्म केलं की पुम नामने नरकात, पुम नावाच्या नरकातून त्राय येते, त्याला तारतो श्राद्ध कर्म करून. श्राद्धामध्ये ताकद येतात, प्रश्नच नाही. बघा, सारेच तुम्ही श्रीमद भागवत श्रवण करणारी श्रोते आहात, सारे अधिकारी आहात, सारेच सन्मतीचे आहात, एकामतीचे आहात. कीर्तनकारच तेवढा एकामतीचा नाही, बारामतीचा आहे. हे तुमचं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवत पुराणामध्ये त्या सगरपुत्रांचा उद्धार करताना सगरपुत्र 60,000 सगरपुत्र घोडा इंद्रानं चोरला कपिल भगवंतांच्या आश्रमामध्ये, आणि मग ते 60,000 सगरपुत्र गेले तो घोडा शोधायला. ते शोधता शोधता पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला कपिल भगवंताचा आश्रम. आता घोडा सापडला, यावं का नाही, पण दुर्बुद्धी, यानं घोडा चोरलेला असावा. समाधीभंग पावली कपिल मुनींच्या डोळ्यातून अग्निनारायण प्रगट झाले. 60,000 सगरपुत्र जगून खाक झाले. ते 60,000 येईनात म्हणून मग तो काय असमंजसाचा मुलगा अंशुमान, एका राणीला अंशु असमंजस, एका राणीला 60,000 पुत्र, असमंजसाचा मुलगा अंशुमान. मग त्या अंशुमान राजा शोधत शोधत गेला नातू सगर राजाचा, आणि त्याला ते सगळा प्रकार कळला. त्यानं घोडा आणला, अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला, आणि त्या 60,000 सगर पुत्रांच्या उद्धारासाठी स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणायची म्हणून सगर राजानं तपश्चर्या केली. तपश्चर्याला यश आलंय. अंशुमानानं केली, दिलीपाला गादीवर बसवलं. दिलीप राजानं केली तरी गंगा पृथ्वीवर आली नाही. दिलीपाच्या पोटी अवताराला आलेली, अवतारालाच म्हणायचं ना, राजा भगीरथ. त्या भगीरथानं, म्हणजे फक्त भगीरथानं प्रयत्न केले असं नाही, सगर राजानं प्रयत्न केले, अंशुमान राजानं प्रयत्न केले, दिलीप राजानं तपश्चर्या केली, आणि त्या तिघांची मिळून पुण्य येईन, भगीरथाची पुण्य. पण त्या तिघांपेक्षा भगीरथाचे प्रयत्न जास्त होते. तिघांचे प्रयत्न एका तराजूमध्ये आणि एकट्या भगीरथाचे प्रयत्न एका बाजूला. एवढी तपश्चर्या भगीरथाची झाली आणि गंगा पृथ्वीवर. जय जय भगीरथ नंदिनी, जय जय भगीरथ नंदिनी, जय
महादोष निवारिणी सकल स्वामिनी तीर्थांच्या कुळामध्ये एक भगीरथ जन्माला आला, एक, आणि सगळ्या राजाच्या साऱ्या पिढ्यांचा उद्धार झाला. एकानं ते कर्म केलं आणि एकामुळे संपूर्ण रामचरितमानसामध्ये, रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, निषाद राजाच्या त्या शृंगवेरपूरमध्ये रात्रीच्या त्यांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी जटा वळल्या आणि आता गंगा पार करायची. इकडच्या गंगेच्या तीरावरून पलीकडच्या गंगेच्या तीरावर जायचं आणि नाव फक्त नावा अनेक, पण नावांमध्ये नावाडी असणारी नाव फक्त एकच, त्या नावाड्याचं नाव केवट. सांगत बसत नाही, तुमच्या सर्वांना माहिती. आणि मग तो केवटाचा प्रसंग सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा. तो केवट म्हणतो, प्रभू तुम्हाला जर पलीकडे जायचं असेल, मी असं ऐकले की तुमच्या पायातल्या चरण राजामध्ये काहीतरी जादू आहे. काय जादू आहे म्हणे? तुमच्या पायाची चरण रज लागली की निर्जीव गोष्ट सजीव होते म्हणे. तू कधी ऐकलं म्हणे? युट्यूबवर, आजतक चॅनेलवर, TV9 मराठी. आता काही लपून राहत म्हणे? काय ऐकलं तू? काय नाही म्हणे. तुम्ही विश्राम मित्रांबरोबर ज्यावेळी निघाला होता यज्ञ रक्षणाला जनक राजांच्या जनक नगरीमध्ये, त्यावेळी गौतम ऋषींच्या आश्रमाच्या परिसरातून जात असताना तुमच्या पायाची चरण रज एका शिळेवर पडली आणि त्यातून ऋषी पत्नी अहल्या प्रगट झाली. तो दगड आहे आणि माझे नाव लाकडाची. दगड जड असतो, असतो का नाही? पाण्यात टाकला की बुडतो, आणि लाकूड पाण्यावर तरंगतं. म्हणजे दगडापेक्षा लाकूड. मग दगडाची जर स्त्री होती, लाकडाच्या नावेची एखादी प्रियांका चोप्राच. एकीला सांभाळता सांभाळता फेस आलाय, नाकीनं आलंय, दुसरी कुठनं सांभाळायची? मग काय करावं लागल? तुमचा पाय पहिल्यांदा धुवावे लागतील. बघा, युक्तिवाद आहे हा केवटाचा, आणि लाजवाब युक्तिवाद आहे. तुमची अगोदर तुमचे पाय धुवावे लागतील. आणि बघा, प्रभू रामचंद्र म्हटले की मी धुतो, लखन भैया म्हटले मी धुतो. म्हणजे तसं कसं? तुम्ही धुतल्यानंतर माझी खात्री कशी होणार तुमच्या पायाला काय राहिलं नाही? तसं मला तुमचे पाय धुयची गरज नाही, पण माझ्या लाकडीतून एखादी स्त्री प्रगट होऊ नये नावेतून लाकडाच्या, म्हणून तुमचे पाय व्यवस्थित मला धुवावे लागतील. आता हे माझ्याच वाट्याला आलं, त्याला मी काय करणार? म्हणजे पाय धुण्याचं सद्भाग्य लागलं असं म्हणायला बाबा तयार. प्रभू रामचंद्र तयार झाले. तो आपल्या पत्नीला घेऊन येतो. लाकडाच्या काठवटीमध्ये सगळं, लाकडाच्या काठवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले जातात. आणि ते पाय धुतल्यानंतर त्या काठवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचं चरण धुतल्यानंतर जे चरण तीर्थ राहते, प्रभू म्हटले आता तुझं काम झालं, आता नावेत बसू का? म्हणजे नाही बसायचं. म्हणे का? का म्हणजे काय प्रभू? मला माहिती आहे ना, तुम्ही ज्यावेळी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला गेलता त्यावेळी श्राद्धाचं मंत्र तुम्ही शिकलाय. तुमच्या अगोदर इथं मुक्तीन मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून पिढ्यान पिढ्या या गंगेच्या या तीरावरून त्या तीराला, त्या तीरावरून या तीराला आमच्या पूर्वजांनी नावा चालवल्या आणि लोकांना सोडलं, तिकडचे इकडे आणले. पण या गंगेमध्ये त्यांचे देह टाकले, पण त्यांना अजून मोक्ष प्राप्त झाला नाही. ती गंगा मोक्ष देणार नाही. आता तुमचे चरण तीर्थरूपी गंगा माझ्या पूर्वजांना मोक्ष देणार आहे. तुम्ही श्राद्धाचं मंत्र म्हणा, मी तिळतर्पण देतो. वाल्मिक रामायणामध्ये उल्लेख आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानसामध्ये त्याचा उल्लेख केलाय की ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांच्या त्या काठवटीमध्ये पाय धुतलेल्या चरण तीर्थाचं तो तिळतर्पण करत होता, प्रभू रामचंद्र मंत्र म्हणत होते. त्याच्या 42 पिढ्यात, केवटाच्या पाठीमागील 42 पिढ्यांचा उद्धार केला. पुण्यमनो नरकात यस्मात् पितरम त्रायते तस्मात् पुत्रमिति प्रोक्त स्वयमेव स्वयंभुः. मी करतोय पुत्र शब्दाच्या व्याख्या तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण अडचण आहे. तुकोबरायांच्याकडे काही लोक गेले, ते म्हटले तुकोबराय आता ही स्वयंभू पुराणातील व्याख्या आहे,
आणि आमची सर्वात मोठी अडचण आहे की आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगी. आम्हाला मोक्ष प्राप्त होणार का नाही? तुकोबरायांनी सांगितलं का नाही होणार? कायदा त्या काळात तयार केला असला तरी सगळ्या काळात तोच लागू होतो असं नाही, म्हणून घटना दुरुस्ती सांगितली. बरोबर आहे ना? मला त्यातलं जास्त कळत नाही, तुम्ही जरा हुशार माणसं आहे. घटना दुरुस्ती तशी जगद्गुरु तुकोबरायांनी त्या व्याख्येत घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं कुळी कन्या पुत्र. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. या श्राद्ध करून त्यांना तिळ तर्पण करून पिंडदान करून त्यांना मोक्ष देण्याचा मुक्ती देण्याचा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी मुलाच्या अगोदर मुलीला दिला. अगोदर उल्लेख कन्येचा केला, कुळी कन्या. आणि अलीकडच्या आपल्या संविधानाच्या लिहिलेल्या कायद्याच्या अनुसार जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली व्याख्या पण योग्य वाटते. वाडवडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये मुलीचा हिस्सा तुमच्या भागात हा आहे किती टक्के? हा सगळी इतकी रागाने बघतात ना, ही कारण नसताना आमच्या बहिणींच्या डोक्यात का आणून देतोय असं? मुलीचा हिस्सा 50% नाही, मुलीचा हिस्सा 1/10. नीट ऐका कायदा. 10 एकर जमीन जर वडिलाची असेल, 2 मुलं आणि 4 मुली, तर 10 एकरामध्ये 1 एकर 4 मुलींमध्ये 1/10 हिस्सा. जेवढ्या बहिणी तुम्हाला असतील त्यांना किती वाचावलं तुमचं? 50% म्हणत होता तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. माझा सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. मला म्हणायचंय असं, वाडवडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये जर मुलीचा हिस्सा असेल तर वाडवडिलांच्या श्राद्धामध्ये मुलीचा हिस्सा नाही. दोन्ही पक्ष पाही मातुल कुळाचा पण श्वशुर कुळाचा पण 2 कुळाचा उद्धार करणारी ती कन्या आहे. असो कुळे कन्या पुत्र, कन्येने केला तरी चालतो. नाही कन्येने करावाच. मुलगा करल का नाही खात्री नाही, आणि मुलानं केला तर आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी कमवून ठेवलंय म्हणून. मुलगी मात्र तशी नाही, तिला आई वडिलांकडून कशाची अपेक्षा नसते. ती मात्र अत्यंत निष्काम आणि निस्वार्थ भावाने आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध करून त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कर्तव्य करत राहते. विठ्ठला विठ्ठला. जनकराजजी चित्रकूटावर ज्यावेळी आले, भरतजी आलेले आहेत प्रभू रामचंद्रांना पुन्हा माघारी नेण्यासाठी. भरतजींचा समाज आल्यानंतर पाठीमागून जनकराजजींचा समाज. वनवासाला आलेले प्रभू रामचंद्र. उम्मीदों की दुनिया यहाँ हर कोई बसाता है, लेकिन पाता है वही ज्योत कदीर लाता है. मुलीचं लग्न करून देताना तुम्ही किती ठरवलेलं असतं, पाहुणा लय चांगला आहे, सासर लय भारी, आता माझ्या पोरीचं किती चांगलं होणार. पण संयोग वशात जिला सासरी नांदायला पाठवताना आपण स्वप्न रचलेली असतात, तिला ज्यावेळी तुम्ही भेटायला येता 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी,
त्यावेळी तिच्या अंगावर वलकलंय, तिच्या डोक्यावरच्या केसांच्या जटा वळलेल्या आहेत. त्या आई वडिलांना किती दुःख होत असेल. जनक राजांनी जानकी मातेला विदाई दिलेली आहे आणि विदाई दिल्यानंतर आज जानकी मातेचं दर्शन चित्रकूटावर सुमारे 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर होते. आणि जानकीला त्या वलकलात पाहिल्यानंतर जनकराज प्रभू रामचंद्रांबरोबर जानकी माता येते. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. जनकराजजींनी ज्यावेळी जानकी मातेला त्या वलकलात पाहिलं, जानकी मातेला पाहिल्याबरोबर सुनैना माता, जनकराजजी, कुशकेतू या सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. का? जनकराजजी सांगतात, जानकी तू फक्त रघुकुळाचा उद्धार केला नाही, तू जनक कुळाचा सुद्धा उद्धार केला. पुत्री पवित्र किये कुल दो, पुत्री पवित्र किये कुल दो. 2 कुळाचा उद्धार करणारी ती आपली कन्या असते. असो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ज्या तिथीला त्या तिथीला मध्यान्ह काळी कन्या आणि पुत्र यांनी मिळून आपल्या वाडवडिलांचं यत श्रद्धा, जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे यात श्रद्धा फार महत्वाची. महाराज किती प्रमाण तुम्हाला सांगायची. भाव बळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती. कानोबाराय देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, दिधले एक झाले एक चित्त तरी बहुत, नका करू वाताहत गा. किती प्रमाण आहेत, खूप. भावे गावे अभंग, याचा अर्थ असा आहे की तुकोबाराय म्हणतायत की तुम्ही काय गाता याला महत्व नाही, त्याच्यातला भाव महत्व. काही न लगे एक भावाची चादर, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. काही न लगे एक भावाची चादर, तुका म्हणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला सांगताना भगवंतानं सांगितलं, अर्जुना तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. मला शरण येत असताना तू सर्व भावानं शरण. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आणि जर तसं केलं तरच सर्व भावानं शरण. म्हणून शरण जावे सर्व भावे देव. मग काय काय होईल तो हा उत्तरील पार.
कशाचा? भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा त्याला भाव आवडतो. आणि जर तुमच्याकडे भाव असेल तर बहु आहे करुणावंत अनंत हे नाम. सगळं करतोय महाराज. देवासाठी रेशमी वस्त्र आहे. देवाला पंचामृत. पंचामृत म्हणजे दुधात केळ घालून केलेलं शिकरण नव्ह. पंचामृत म्हणजे गिर गायचं, आपल्या देशी गायचं धारुष्ण नुकतंच काढलेलं दूध, त्याच्यावर पहाट पहाट देशी गायचं आलेलं गोमूत्र ते टाकलेलं, त्या देशी गायच्या त्या दुधापासून काढलेलं लोणी, त्याच्यातून काढलेलं दही, शुद्ध अशा प्रकारचा मध, हे सगळं दही टाकून गोमूत्र टाकून हे तयार केलेलं पंचामृत ते सगळं ठेवलेलं आहे. पंचखडीचा नैवेद्य. काजू म्हणू नका, बदाम म्हणू नका, नुकतं ताजं ताजं केलेलं लोणी, खास वृंदावरून आणलेली माखण मिश्र, सगळं देवासमोर ठेवलं. पण त्याच्यामध्ये त्याचा भावच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आठवण येते का नाही तुम्हाला? मनी नाही भाव. काय पुढे? आणि वडा. देवा मला पाव, देवा पावायचा नाही र, देवा बाजाराचा भाजीपाला नाही र, देवा बाजाराचा भाजीपाला नाही र, देवा बाजाराचा भाजीपाला नाही रे, देवा बाजाराचा भाजीपाला नाही रे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अर्जुना तमेव शरणं गच्छ. सर्व भावेन भारत. श्राद्ध कर्मामध्ये श्रद्धा शब्दाचा अंतर्भाव आहे. श्राद्ध कर्म हे श्रद्धायुक्त अंतःकरणाने जात. आता श्राद्ध कर्म म्हणून श्राद्धावर बोलतोय, इतर वेळी काय बोलला सांग का? श्राद्ध कर्म करताना तुमच्या एक चट श्राद्ध नावाचा प्रकार आहे महाराज. आपल्या श्राद्ध कर्मामध्ये चट श्राद्ध. रस्त्यावरचा भिकारी महाराज, त्याला अंग झाकायला कपडे नाहीत, खायला अन्न नाही, झोपायला जागा नाही, त्यानं श्राद्ध कर्म कसं? तसं श्राद्ध कर्मामध्ये खूप गोष्टी सांगितल्या. गरुड पुराणामध्ये सांगितलं काय? विठाला विठाला छत्र उपाणः वस्त्राणि मुद्रिकांच कमंडलुः आसनं भाजनं भोज्यं पदं चाष्टं विधं स्मृतं. म्हणजे श्राद्ध कर्माच्या दिवशी, दशक्रियाच्या दिवशी, मासिक श्राद्धाच्या दिवशी, ज्या दिवशी तुमच्याकडे काय गंगापूजन म्हणतात ना, गोडाचा दिवस तुमच्याकडे गंगापूजनच म्हणतात, त्या दिवशी आपल्याला आवर्जून गरुड पुराणामध्ये सांगितलं की तुम्हाला हे दान द्यावंच लागतं. छत्र, डोक्यावरची छत्री, अंगावरचे कपडे, पायातली चप्पल, नंतर धातुदान, शिधादान. धातुदान मध्ये सगळ्यात श्रेष्ठ धातू श्राद्ध कर्मामध्ये सोनं नावाचा नाही, तांबे धातू महत्वाचा आहे. त्या तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरायचं, साठलेलं नाही. विहिरीमध्ये झऱ्याचं जे पाणी वाहतं ना, झऱ्याचं ते जिवंत झऱ्याचं पाणी त्याच्यामध्ये भरायचं, त्याच्यामध्ये 1 तोळ्याची 2 तोळ्याची सोन्याची अंगठी टाकायची, तो तांब्या झाकायचा आणि तो दान द्यायचा. कुणाला? वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्याचं कीर्तन असतं. म्हणून तर 1-2 तोळ सांगितलं ना. विठ्ठला विठ्ठला. हे सगळं गरुड पुराणामध्ये ब्राह्मणाला द्यायला सांगितले. द्याच, वर्षातून एकदा का होईना ब्राह्मणाला दान आपल्याकडून व्हायला पाहिजेत काही ना काहीतरी. पण मी या मताचा आहे, तुम्ही राग मानू नका. ज्याचं कर्म ब्रह्मकर्म आहे, मग त्याचा धर्म बघू नका आणि त्याची जात बघू नका. आणि त्याला जर त्याची गरज असेल, तो सच्छील अंतःकरणाचा असेल, त्याच्या अंतःकरणात सद्भाव असेल, सरल सुभावन मन कोटला. तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुका म्हणे, तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेची ना, ज्याच्यातून कसल्याही प्रकारचा अवगुणच नाही, तुकोबार आहे, त्याला सज्जन म्हणतात. असा जर तुमच्या दृष्टोत्पत्तीस येत असेल तर जात बघू नका, धर्म बघू नका. त्याला गरज असेल तर त्याला हे दान देऊन टाका. तुम्हाला ते दान सत्पात्री होणार आणि तुम्हाला त्याचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही, प्रश्नच नाही काय.
रेल्वेतून प्रवासी प्रवास करत होते. वरच्या बर्थवर झोपलो होतो मी, संजय महाराज गिरमकर होतो, आम्ही चाललो होतो. आणि ते पेटी वाजवतात ना, जन्मांध होता तो माणूस, त्याला काही दिसत नव्हतं. काय आवाज, पाण्यासारखं काय मस्त पाण्यात स्वर. आम्ही इतकं कंटाळलो होतो ना, पण त्या पेटीचं स्वर ना असं आम्ही असं उठूनच बसलो. आणि त्याचं काय बरं तो अभंग म्हणत होता माझ्या आता लक्षात येईना, पण डोळ्यातून पाणीच आमच्या इतकं. बॅगांमध्ये ते लॉक लावलेलं होतं, बॅगा खाली होते, एका एक होत्या. आणि काहीतरी द्यायला पाहिजे, त्याची ती थळी द्या कोणीतरी काहीतरी. मग आम्ही खिशात हात घातला, सुट्ट पैसे होते, 10 रुपयाचा ठोकळा असा. ती काढला 10 रुपयाचा ठोकळा आणि ती खाली बसलेला माणूस, आमचा हात पुरत नव्हता, मग खाली बसलेल्या माणसाच्या हातात दिला. खाली बसलेल्या माणसाने आमच्या दोघांकडून 10-10 रुपयाची ठोकळी घेतली, त्याच्या ताटात टाकले. खळदिशी आवाज झाला. आवाज झाल्यावर मला कल्याण होईल तुझं, लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरलं, काळजी करू नको. ती लागला हसायला. मला पैसे माझं नव्हतं, मला पैसे वरच्यांचं होतं ना, आशीर्वाद मला मिळाला. माणसाने सांगितलं मी आंधळा आहे, माझा आशीर्वाद आंधळा नाही. पैसे ज्या खिशातून आले, आशीर्वाद तिथंच जाणार आहे, काळजीच करू नको. विठ्ठला भाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची. श्रद्धेशिवाय श्राद्ध कर्म नाही. आणि आपल्या अंतःकरणामधल्या असणाऱ्या आईसाहेबांच्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी शास्त्रानं सांगितलं, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यहित तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरोईसी यावे दैकनिष्ठा. त्या वैदिक धर्मावर असणारा विश्वास, आईबद्दल असणारं आपल्या अंतःकरणातलं प्रेम. आणि म्हणून आज या ठिकाणी वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी अनुसयाबाई विश्वनाथराव कातळे आईसाहेबांचे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. माणूस किती दिवस जगला, किती वर्ष जगला, याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे. आईसाहेबांचं जीवन हे अत्यंत पवित्र. तुम्ही म्हणाल तुम्हाला बारामतीला बसून काय माहिती, तुम्ही आमच्या गावात पहिल्यांदा आलाय. आमचं गाव तुम्हाला पहिल्यांदा माहीत झाले, आमचं आडनाव सुद्धा तुम्हाला माहीत नव्हतं. आणि तुम्हाला पाकिट मिळणार आहे म्हणून तुम्ही काय पण गप्पा हाणायला लागला का? माणूस कसा आहे हे कपड्यावरून ठरत नाही, त्याच्या जिवंतपणावरून ठरत नाही. तो जात असताना त्याच्या मृत्यूची वेळ आणि तो कसा गेला याच्यावरून त्याचं जीवन ठरत असतं. भात शिजला का नाही याच्यासाठी फक्त चमचा टाकून भाताचं शीत काढावं लागतं. भात शिजला का नाही ताबडतोब समजतो. तसं आईसाहेबांनी साधलेली ती वेळ आणि आईसाहेबांना आलेला तो दिव्य मृत्यू. मी दिव्य शब्दाचा या ठिकाणी मुद्दाम वापर केला. का केला? बहुतेक कोणाचे नशिबी नसतं महाराज. आईसाहेबांना आलेलं मरण हे सौभाग्याचं आहे आणि हे दुर्मिळ आहे, कठीण आहे बरं का. आणि सौभाग्याचं मरण येणं हाच मोक्ष येईल, हीच मुक्ती. म्हणजे जीवन किती सरळ असेल, जीवन किती साधं असेल, जीवन किती पवित्र असेल की मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून माझ्या पोरांना काही कष्टच नको. बरोबर ना? चुकत असेल तर धरा बरं का मला तुम्ही. माझं जर काय चुकत असेल तर तुम्ही मला सांगा की तुमचं काहीतरी चुकतंय. मग माझं जेवढं थोडंफार काय थोडा मोठ्या महात्म्यांचं जे श्रवण केलंय, काय थोडंफार वाचलं असेल त्यानुसार मी हे बोलतोय की आईसाहेबांचं जीवन इतकं सरळ की मला मोक्ष मिळावा म्हणून माझ्या पाठीमागं माझ्या वंशामध्ये कुणाला काळजी नको, कुणाला कष्ट नको, म्हणून त्यांनी ते प्राप्त केलं. त्यांनी ते प्राप्त केलं. एखादा रणांगणावर लढत असताना लढता लढता त्या योद्ध्याला मरण येणं हा त्याचा मोक्ष असतो. योद्ध्याला लढता लढता मोक्ष येणं, मरण येणं मोक्षच आहे ना. गाता गाता सदाबाबा वारकरी गेल्या वर्षी दत्त जयंतीची शब्दावर सदाबाबा वारकरी म्हणले, खरंच महाराज थकलो आता. असं वाटतं की आषाढीच्या वारीला चालत जाता जाता मला पण त्या साधूबुवाच्या वाड्यापाशी मरण यावं. सदाबाबा वारकऱ्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं. वारकऱ्यांचं म्हणणं काय? आमचा मोक्ष तोय वारीला चालत जाता जाता मरण येणं हा आमचा मोक्ष आहे. खरे का खोटे? पंडित जसराजजी भीमसेन जोशी यांनी सवाई गंधर्वच्या स्टेजवर 1993 साली मी होतो, दरवर्षी सवाई गंधर्वला मी जातो. त्यांनी सरळ सांगितलं होतं, गाता गाता याच बैठकीत भजन म्हणता म्हणता आम्हाला मरण यावं तो आमचा मोक्ष आहे.
झाकीर हुसेन भवानी शंकर यांचं मत आहे आम्हाला वाजवता वाजवता मरण यावं, हा आमचा मोह. आई साहेबांना तो मोक्ष. याचा अर्थ बरं का, इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनी सर्वांचं दर्शन घेऊन याचा गैरअर्थ काढू नका बरं का. याचा अर्थ सौभाग्यानं आलेलं मरण मोक्ष असतो. जर सौभाग्याचं मरण नसेल तर मग आम्हाला नाही का मोक्ष मिळणार? तसा गैरसमज करू नका, त्याचा उलटा अर्थ करू नका तुम्ही. पण सौभाग्याचं मरण आलेलं हे कधीही श्रेष्ठ आहे. आणि अशा या श्रेष्ठ माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत आणि त्यांची सेवा करायला आपल्याला मिळते. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, येणे पंथे माझी चालेली पाऊले, दर्शन झाले. वर्षश्राद्धाची कीर्तन अनेक येत असतील महाराज. आता इथं खूप कीर्तनकार आहेत, परमपूजनीय प्रशांतजी महाराज आहेत, अजून इतर असतील, परिचय नसेल, नाव माहीत नसेल, क्षमा करा. पण आपण सर्वजण मिळून कीर्तन करत असताना आपण वर्षश्राद्धाचे अनेक करतो. पण त्याच्यामध्ये आपण थोडं लक्ष घ्या, एखादी माऊली सौभाग्यवती गेली अशी कीर्तन आपल्या वाटणीला किती येतात? कमी येतात. म्हणून कसं जीवन जगला हे महत्वाचं नाही, कसं कळणार कसं? हा आता मी कपाळाला बुक्का लावलाय, माझ्या गळ्यात माळ आहे, मी कीर्तन करतोय, तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही मला प्रेमानं श्रद्धेनं या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुमचं मत काय की हे कीर्तनकार आहे, हे बाबा आळंदी पंढरपूरची वारी करतात, हे जरा सज्जन आहेत म्हणूनच तुम्ही मला बोलवलं ना, का दुर्जन आहे म्हणून बोलवलं? बारामतीचा गाडी ह्याच्यासारखं कोण नसेल ह्यालाच बोलवा असं नाही. चांगला कीर्तनकार आहे तुमच्या म्हणण्यानुसार, पण तसा मी चांगला आहे का? तुमचा आमचा संबंध 2 तासाचा, 22 तास आम्ही काय करतो तुम्हाला काय माहिती? मला म्हणण्याचा उद्देश काय माहिती का? माझा सांगण्याचा उद्देश हा असा आहे की माणसाचं जीवन नक्की पवित्र होतं का याच्यासाठी अजून दुर्बीण निघली नाही दादा, अजून चष्मा निघला नाही, अजून कसलं सिटी स्कॅन निघलेलं नाही. हा खरंच दिसायला तर दिसतो. आमच्या बारामतीत तुम्ही याल तर मला फोन करा, मी तुम्हाला रामेश्वराच्या मंदिरामध्ये त्या पानवट्याच्या वेशीपाशी मारुतीचं मंदिर, रामेश्वराचं मंदिर आहे, तिथे एक वारकरी आहे त्याला दाखवतो. त्याला तुम्ही दिवसा जर असं बघितलं का नाही असं वाटतं की बस तुकाराम महाराजच भेटले. असा बुटका आहे, मस्तपैकी ढेरी अशी आलेली आहे, सगळीकडे जिकडं बघावं तिकडं अशा तुळशीच्या माळा असतात, हितो गोपीचंदनाचा टिळा, असा मुद्रा लावलेल्या सगळ्या पोटाला. 100% एक सुद्धा माणूस असा नाही की त्याला पैसे देत नसेल, तर त्याला बघितलं की मनच प्रसन्न होतं. रात्री गुत्त्या वाजतो. आता तुम्ही फक्त असं म्हणू नका की बुवा तुम्हाला कसं काय माहिती. दिसायला का नाही? दिसायला वारकरी दिसतो ना, पण असायला आहे का? वारकऱ्याची लक्षणं बाह्यांगाची, अंतरंगाची नाही. बाह्यांगाने माणूस वाटतो पवित्र, वाटतो शुद्ध, वाटतो चांगला, वाटतो सज्जन, पण तो अंतरंगानं असणं महत्वाचं आहे. वारकरी संप्रदाय बाह्यांगाचा विचार करणारा नाही, अंतरंगाचा विचार करणारा आहे. म्हणून जगाच्या पाठीवर सूर्यासारखा जाज्वल्य आहे. विठ्ठल विठ्ठल ओळखायचं कसं, याचं जीवन कसं होतं ते ओळखण्याची खूण एकच म्हण आहे, वीर जाणावा रणी आणि साधू जाणावा मरणी. आपल्या नाथपंथाचे साधू आमच्या भागातले शंकरनाथ बाबा काल एकादशीच्या दिवशीच, किती दिवसापासून आजारी, त्यांना कोरोना झाला 3 महिन्यापूर्वी, नोबलमध्ये होते. 3 महिन्यापूर्वी झाला, त्यानंतर परत ते बरे पण झाले, त्याच्यातून परत आजारी पडले, परत बरे झाले. नाही म्हणले, मला आता तिथंच जायचंय, मला देह ठेवायचा. आणि कार्तिक, त्यांनी अगोदर सांगितलं होतं महिनाभर, कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी मी देह ठेवणार आहे, सांगून देह ठेवणार, सांगून. महाराज, वीर जाणावा रणी आणि साधू जाणावा मरणी, तसं आई साहेबांना आलेलं हा दिव्य मृत्यू, सौभाग्याचं लेणं लिहून गळ्यामध्ये पवित्र मणिमंगळसूत्र, सौभाग्याचं लेणं, ठसठशीत कुंकू. मग आता फक्त त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची, त्यांनी त्यांचा मोक्ष मिळवलेला आहेच. त्यांना सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 प्रकारच्या मुक्ती याच जन्मातल्या त्यांच्या कर्माचरणामुळे प्राप्त झाल्या असं समजू नका. बहुनाम जन्मना म्हणते, हे अनेक जन्मात त्यांचं झालेलं जे काही पुण्य आहे, त्या पुण्याईचा परिपाक म्हणजे त्यांना सौभाग्याचं मरण आलंय. फक्त आता एक
औपचारिकता त्यांच्या प्रती असणारं आपलं कर्तव्य म्हणून या मारुत्रयाच्या दरबारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी आजच्या या पवित्र द्वादशीच्या हरिदिनी भगवंताला प्रार्थना करायची. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, गेले तया ठाया, संत 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 गेले तया ठाया. मला फार आवडला. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराय. देवाला प्रार्थना करायची, देवाजी तर संत गेले कृपेची या सिंहासनी, कृपेची या सिंहासनी, जिथं संत गेले तिथं आमच्या आई साहेबांना मिळलंच पाहिजे. आपले त्यांचे पती यजमान आई साहेबांचे श्रद्धेय विश्वनाथराव दाजी, आई साहेबांचे तीनही पुत्र, त्याच्यामध्ये लहू भाऊ तुकाराम आप्पा अण्णा आबा आणि लक्ष्मणराव आप्पा
या तीनही पुत्र आणि दाजी या तिघांच्या वतीनं या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे रक्ताच्या नात्यानं प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेले आपण आपल्या अंतःकरणातली ही श्रद्धा आहे. देवा एकच प्रार्थना आमची काय, संत गेले तया ठाय, जिथं संत गेले तिथं तिथं आमच्या आईसाहेबांना जरा थोडं कठीण वाटतंय. इथं बसलेली मुलं आहेत ना तुम्हाला, त्यांना असं वाटत असं काय पण बोलायला लागला गड्या हे आता. जिथं तुकोबार आहे अधिष्ठानी बैसविले वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, जिथं तुकोबार आहे गेले. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, देवा समाधी तुझ्यापाशीच घ्यायची, समाधी तुझ पासी. प्रभू मला काही सांगू नको, कारण मला आता तुझ्यापाशी समाधी घ्यायची. ज्ञानोबरायांना अगोदर तिथं घ्यायची इच्छा, पण पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानोबरायांची समजूत काढली. ज्ञानदेवे घेतले दान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय संत गेले तया ठाय. नाथ महाराज गोदावरी मैयामध्ये जसं जसं शरीर जात होतं तसं तसं ते गोदावरीमय होत होतं. चोखोबरायांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. अजून माझा नामदेवराय कसा यायला विष्णुपदाच्या पांडुरंग परमात्मा यार जरा घाला. आणि नामदेवराय मंगळवेड्यावरून चोखोबरायांच्या असते. जसं नामदेवराय दिसलं ना देव पळाले. नामदेवरायांना आडवे, देवा माझ्या चोखोबरायच्या असते आणल्या का र? नामदेवराय म्हटले हो हो म्हणल्याबरोबर देवानं रडत रडत आपला पितांबर दे. आपल्या पितांबरामध्ये त्या सगळ्या अस्थी घेतल्या आणि पितांबरामध्ये घेतलेल्या सगळ्याच्या सगळ्या अस्थी आपल्या हृदयाला लावल्या, सगळ्या हृदयाला. आणि ती चोखोबरायांची समाधी ना जागा खोदली असेल नामदेवरायांच्या मुलांनी, पण माझ्या चोखोबरायांना समाधी दिली मात्र देवाने. मांस चरबहाड देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड. मांस चरबहाड देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड. मांस चरबहाड देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड. मांस चरबहाड देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड, देवा अवघेची गोड. महाराज चोखोबरायांच्या अस्थी जेव्हा भगवंताने आपल्या हृदयाला लावल्या त्यावेळी चोखोबरायांना काय आनंद झाला. त्रिलोक्याधिपती असणारा अनंत ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा माझ्या पामराच्या या अस्थी स्वतःच्या हृदयाला लावतो. चोखोबराय खरं रडलं त्यावेळी. आणि चोखोबरायांच्या त्या अस्थी समाधी देत असताना देव धाय मोकळून रडले महाराज, धाय मोकळून. तसं तर त्याच वेळी रडलं होतं ज्यावेळी नामदेवरायांनी सांगितलं देवा आता चोखोबराय राहिलं नाही. चोखोबरायला पांडुरंग परमात्म्याने स्वतः समाधी दिली, स्वतः. काय भाग्य असेल, संत गेले तया ठाया. किती कष्ट केलं असेल होतं यासाठी. विठ्ठल विठ्ठल चोखोबाची हाडे बोलू लागली, विठ्ठल विठ्ठल चोखोबाची हाडे बोलू लागली. विठ्ठल विठ्ठल चोखोबाची हाडे बोलू लागली, विठ्ठल विठ्ठल चोखोबाची हाडे बोलू लागली. अनन्य चिन्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कही एकादिनी वैकुंठासी जावे, तैतीही वैकुंठीच केले आघवे. ऐसे नाम विठ्ठल विठ्ठल तो
खोवाची हडे बोल लागली. विठ्ठल तुकोबाची हडे बोल लागली. किती सायस केलं आणि तेव्हा प्राप्त झालं. त्यांना जी हसू येते ती ह्याच्यामुळं तुकोबरायांनी एवढं केलं, तुकोबरायांनी एवढं केलं, ज्ञानोबरायांनी एवढं केलं. आमच्या आईसाहेबांनी किती केलं तेव्हा. दिवाळी तर झाली ना आताच. दिवाळीला आपण फराळाचं करतो. पाहुणे ताते आलेले आहेत, प्रशांत महाराज आलेले आहेत, फराळाचं आपण देतो. घरामध्ये छोटंसं बाळ असतं 4 वर्षाचं 5 वर्षाचं. मग तात्यांना किंवा प्रशांत महाराजांना किंवा सतीश महाराजांना ताट करत असताना त्याच्यामध्ये 4 करंज्या, 2 अनारशी, 2 लाडू, 2 बेसनाचं लाडू, एवढ्या शंकरपाळ्या, एवढा चिवडा, 4-5 चकल्या, बरोबर ना? एवढं सगळं ताट करून देत असतो. कुणाला? प्रशांत महाराजांना म्हणा, तात्यांना म्हणा, सतीश महाराजांना म्हणा, मोठ्या माणसांनाही देत असताना. पण 4-5 वर्षाचं बारकं छोटंसं बाळ असतं ना, त्याचं ताट नसतं, त्याची डिश असते. नाव काय? तू 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 ए बाळा तू, ही पुढची. हा, तुझं नाव काय? श्रेया. शाळेत जाते का? हिच्यापेक्षा अजून छोटी, 3रीला जाती म्हणजे तशी मोठी. 4-5 वर्षाची. अंगणवाडीतून आता नुसती त्या छोट्या गटात मोठ्या गटात जायला लागले. तिला त्या डिश मध्ये अर्धी करंजी, 2-4 शंकरपाळ्या, एवढीसा चिवडा, एवढीशी शेव, हे असं दिलं की ती त्या ताटाकडे बघते, ह्या छोट्या डिशकडे बघते. आणि ती आईला काय म्हणते? ती अशी रडायला लागल्यानंतर आई म्हणते, अगं तात्या मोठं आहे, तू एवढीशी, तुला कसं जाणार एवढं सगळं? ती काय म्हणते? मला जाऊ नाही तर नाही जाऊ, शिल्लक राहिलं तर राहिलं, पण त्यांना जेवढं दिलं तेवढं मला दिलं पाहिजे. तसं आमच्या आईसाहेबांचं कर्म असल भोळं बाबडं, नसल जनाबाईंसारखं, नसल मुक्ताबाईंसारखं. आम्हाला जाईल नाही तर नाही जाईल, पण जी जनाबाईंना दिलं, जे मुक्ताबाईंना दिलं, ज्या अर्थी आमच्या आईसाहेब सौभाग्याचं पवित्र मरण येऊन वैकुंठ धाम प्राप्त करून घेतलं, त्या अर्थी त्यांचं जीवन सुद्धा पवित्रच होतं. म्हणून देवा संत गेले तया ठाया, देवराया पावे. मरण तसं येतं, ते मरण एकच मरण समजू नका. नित्य मृत्यू आहे, पौराणिक मृत्यू आहे, लौकिक मृत्यू आहे, भौतिक मृत्यू आहे, आणि 5वा आध्यात्मिक मृत्यू आहे. नित्य मृत्यू म्हणजे क्षणाक्षणाला मरतोय. तुम्ही आत्ता जसं दिसताय ना तसं पुढच्या महिन्यात दिसणार नाही, पुढच्या महिन्यात वेगळं दिसणार. तुमचं वय आता किती? 45. लग्नात तुम्ही असं दिसत होता का? तुला काय करायचंय म्हणावं. तुम्ही जसं आत्ता दिसताय तसं लग्नात नव्हता दिसत. म्हणजे लग्नामध्ये तुम्ही जसं दिसत होता तसं आत्ता नाही. हा जो बदल झाला, हा किती तारखेला झाला, कोणत्या वर्षी झाला, कोणत्या महिन्यात झाला, नाही सांगता येत. का? हा बदल कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या आठवड्यात, कोणत्या दिवशी झाला नाही. हा बदल क्षणाक्षणाला होतोय. क्षणाच्या सातत्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही. प्रत्येक क्षणी येणारा हा नित्य मृत्यू आहे. दुसरा पौराणिक मृत्यू, इष्टदेवतेचं विस्मरण, हा पौराणिक मृत्यू आहे. लौकिक मृत्यू, लौकिकाला कलंक लागणं. आम्हाला मुख्याध्यापक होते, 6वीला होतो मी, मुलानी सर त्यांचं नाव, मुलानी. शेवटचं त्यांचं 5-7 महिने राहिलेले असतील आणि आम्हाला ते शाळेला आले होते. इतका सज्जन माणूस, पहिलीतल्या मुलाला सुद्धा हात जोडून आदरानं आवाजावज बोलणार, आरतुर कधी नाही, इतका सज्जन माणूस. असा माणूस अजूनपर्यंत मी बघितला नाही. स्नेहसंमेलन असतं ना, वार्षिक स्नेहसंमेलन, त्याच्या पैशाच्या हिशोबामध्ये काहीतरी 28 रुपयाचा का 29 रुपयाचा घोळ आला. 1984-85 ची गोष्ट आहे. आणि मग शिक्षकांमध्ये 2 गट असतात, एक हेडमास्टरला मानणारा असतो आणि एक न मानणारा असतो. ती न मानणारी जी काही 2-4 शिक्षक लोक होती, ती म्हणले जाऊ द्या मरू द्या, मुलांनी सराच्या संसाराला लागलं. सोबत काय घोळ झाला असेल, मांडायचं राहिलं. पण त्यांना ज्यावेळी कळलं की काय काय शिक्षक लोक असं म्हणतात की ती जी 28-29 रुपयाचा घोळ आहे ती मुलांनी सराच्या, मुलांनी गुरुजीच्या संसाराला तेवढाच उपयोग झाला त्याचा, त्यांना वाईट वाटलं. ते म्हणले की मी इतका सरळ मार्गी माणूस, कुणाचंच आयुष्यात कशाला नाही मी मिंदा, आणि मला आता नोकरी सोडायची ना 28 रुपयासाठी मला मिंद व्हायची पाळी आली. आणि त्यांना ती एवढा मोठा कलंक वाटला की त्यांनी शाळा सोडून दिली, यायचं खोलीतच स्वतःला बंद करून घेतलं.
ज्यावेळी त्यांनी अन्न पाणी वर्ज केलं, त्या शिक्षक येऊन पाया पडले, म्हणले आहो तसं आम्हाला म्हणायचं नाही, ही बोलता बोलता होऊन गेलं, आमच्या मनात तुमच्याबद्दल काय नाही, पण त्यांच्यावर त्यांनी ती मनाला इतकं खाऊन घेतलं की एक दिवस त्यांनी आत्महत्या केली. लौकिकाला कलंक लागणं हा जिवंतपणे आलेला मृत्यू आहे. म्हणून अर्जुनानं प्रतिज्ञा केली होती, माझ्या गांडीव धनुष्याला जो नावं ठेवेल, जो निंदा करेल, त्याला मी जिवंत ठेवणार नाही. आणि धर्मानं केली ना निर्बत्सना, मग धर्माला आता जीव मारायचा का? नाही, भगवंतानं त्याच्यातून पर्याय काढला. त्या माणसाची निंदा नालस्तीन त्याला कलंकयुक्त असं बोलणं हा त्याला जिवंतपणे आलेला मृत्यू असतो. हा लौकिक मृत्यू. विठ्ठल विठ्ठल. भौतिक मृत्यू प्रत्येकाला त्याच्यातून जावंच लागतं. फिक्स डिपॉझिटच्या पावतीची मुदत संपली, पैसे आपले पण घरात ठेवून वाढत नाही, म्हणून आपण बँकेत ठेवतो. फिक्स डिपॉझिटच्या पावतीत किती वर्षात डबल होतात? आता 9 वर्षात डबल होतात. म्हणजे 9 वर्ष पैसे कुणाचे झाले? बँकेचे झाले. कायमचे नाही. मुदत संपल्यानंतर रक्कम ज्याची आहे त्याला. नुसतं मुद्दल ना नाही का? मग व्याजावले डोळा तुमचा. व्याजासहित दामदुप्पट रक्कम ज्याची आहे त्याला द्यावी लागते. तसंच आहे, ही सुद्धा एक फिक्स डिपॉझिटची पावती आहे. एक दिवस मुदत संपली, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, तब निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, एक दिवस हे सारं सोडून जावं लागतं. पंचमहाभूताचा देह पंचमहाभूतात विलीन व्हावं. आपलं काय महाराज? आणि तरी सुद्धा आयुष्यभर चाललेलं असतं. माझ्याकडे बघतोय, मला बोट दाखवतोय, तुला माझा हिंगात दाखवतो, बघतोस तुम्हाला ओळखतच नाही. जाऊ द्या. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले 2 भाऊ ज्यावेळी एकमेकाशी भांडतात, त्यावेळी ते म्हणतात, अरे तू मला ओळखलं नाही अजून, मी कसा आहे ती बघा आता. किती कठीण काम आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिन राखा, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं रो दूंगी तो है, मैं रो दूंगी तो है. पूर्वी भाषणात म्हणायचे, आता नाहीत म्हणत. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी रे, वेड्या माझ्या पायाशी. म्हणून मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा. ईमान मेरा कहना नहीं तो पछताएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा. जवाहर की माला तुम्हारी
मखमल के गद्दे और रेशम के सारे, हैट बूट सूट सब यही रह जाएगा, हैट बूट सूट सब यही रह जाएगा। माटी का खिलौना माटी का मिल जाए, माटी का खिलौना माटी का मिल जाए। ए मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा। माटी का खिलौना माटी में मिल जाएगा, माटी का खिलौना माटी में मिल जाएगा। एक ना एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जावं लागतं। प्रत्येकाच्या वाट्याला तो दिवस आहे, तो देवादिकाला साधू संतांना चुकलेला नाही, पण शेवटचा एक आध्यात्मिक आहे बाबा। इथं जिवंतपणे मृत्यूचा अनुभव घ्यायचा आहे। वैराग्याच्या शेणी आपुले मरण पाहिले म्या डोळा, तुझा अजून एक अभंग आहे हो। अभंगाची सुरुवात नेमकी लक्षात येणे आता ठीक आहे। ही त्या वैराग्याच्या शेणी लावल्या गोवऱ्या, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सांगतात आम्ही ज्ञानाचा अग्नी दिला, वैराग्याच्या शेणी लावल्या, जिवंतपणे मृत्यू। पण पुढे ऐका की, जिवंतपणे मृत्यूचा अनुभव म्हणजे जिवंत असताना नसल्यासारखं, आणि शरीरानं नाही तरी सुद्धा आज असोनी नसने जनामध्ये, असोनी नसने जनामध्ये, असोनी नसावे जनामध्ये, असोनी नसावे जनामध्ये। बोलो आ बोलो रे मरोनिया जिने, बोलो आ बोलो रे मरोनिया जिने, बोलो असोनी नसने जनामध्ये, असोनी नसने जनामध्ये, ज्यावेळी चालते बोलते होते त्यावेळी समाज त्यांची दखल घेत नाही, समाजाला त्यांचं महत्व कळत नाही। असताना मृत्यूचा अनुभव आम्ही घेतला, आणि आता शरीरानं नाही तरी सुद्धा 350 वर्ष उलटून गेली। आता शरीरानं नाही 750 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। का बरं? तुकोबाराय देहोचे, जिल्हा पुणे। तुमच्या इकडे येताना सोलापूर आडवा लागतोय, उस्मानाबाद आडवा लागतोय, मग लातूर लागतोय। 4 जिल्हे ओलांडूला आल्यानंतर, आणि वर्ष किती उलटून गेली? 750। काय संबंध तुमचा? 750 वर्ष उलटून गेली, मनात नसताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज की म्हटलं की जय आपोआप येत। शरीरानं नाही, पण उत्तम चिओरे कीर्ती माग राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये, राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये।
माणसाचं नाव मात्र राहतं. म्हणून माणूस आपल्या नामाच्या रूपानं राहण्याचा, अमर राहण्याचा प्रयत्न करतो. अमर राहण्याचा आपला असणारा प्रयत्न चुकीचा नाही. कारण अविनाशी तू तद्विद्यम ममैव अंशो जीवलोके, त्या परमात्म्याची आपण अंश आहोत, तो अविनाशी, म्हणून आपल्याला अविनाशी व्हावं वाटतं. प्रश्न तो नाही. आपल्याला अविनाशी व्हावं वाटतं, अमर व्हावं वाटतं. आपल्याला जे वाटतंय ते आपलं ते स्वरूप आहे, पण ते प्राप्त करून घेण्याचा मार्ग मात्र आपला चुकीचा आहे. म्हणून असं दिव्य आध्यात्मिक मरण, अशी कीर्ती जी भगवंताची विभूती, कीर्तीर श्रीर्वाक्चनारी नाम, भगवंताची विभूतीच आहे ना ती. मग ती जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल, आणि ज्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या आई साहेबांसारखं दिव्य मरण, त्या दिव्य मरणाची अनुभूती आपल्या सुद्धा जीवनात यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय सांगतात, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागल. अभंगाच्या निमित्ताचा परिहार करत करत आपण अभंगाच्या प्रथम चरणात प्रस्तावनेतून प्रवेश केला. कीर्तनाची वेळ संपली, पण चारही चरणाचा सरळ शब्दशः अर्थ करायचा आहे. अनेक गुणीजन, परम भागवत वैष्णवजन, इथं सगळे गायनाचार्य, भजनावर प्रेम असणारे सारेच वैष्णवजन आलेले आहेत. प्रत्येकालाच वेळ मिळायला पाहिजे. बुवानी एकटाच घ्यावा असं काय नाही. निमित्ताचा परिहार बराच झाला, अभंगाला स्पर्श केला, फक्त बुवानी अभंगच सोडावला नाही असं असं व्हायला नको. तुम्हाला ते आपल्या जीवनात ती आध्यात्मिक अनुभूती यावी असं वाटत असेल, ते अविनाशी जन्माला आलेला प्रत्येक माणूस दोनच गोष्टी पाहिजेत. त्या नको म्हणणारा अजून जन्माला यायचंय. अकबर आणि बिरबल बादशाह दोघं, बिरबल हुशार होता म्हणून सगळी मंत्रीपद त्याला, बाकीचे म्हणले ती असा कोण लागून गेलाय त्याला सगळं. बादशाह म्हणले अरे तू हुशार आहे. नाही म्हणले मग त्यांनी त्याची परीक्षा द्यावी.
म्हणले काय परीक्षा? सगळ्या दरबारात आम्ही प्रश्न विचारणार, त्याचं त्याने उत्तर द्यावं. बादशाह म्हणले होय चालेल. मग दौंडी पिटली सगळं नगर. आता बिरबलाचं कसं काय होणार? सगळीच एकत्रित आलेली. चांडाळ चौकडी आहे ना काहीतरी ती युट्यूबवर, चांडाळ आमच्याच भागात सगळे. ती चांडाळ चौकडी सगळी एकत्रित आली बिरबलाच्या विरुद्ध. आणि ह्यांचा कट शिजायला लागला. नाही म्हणले उद्या बिरबलाला प्रश्न विचारायचा खरा, पण प्रत्येक प्रश्नाचं बिरबलाने उत्तर दिलं तर बिरबल हुशार आहे म्हणून एकाने काय विचार केला, म्हणजे काय नाही म्हणे प्रश्न त्याला विचारायचा काय, आता आमच्या सर्वांच्या मनात काय चाललंय? आता तात्या तुमच्या मनात काय चाललंय? महाराजांच्या मनात काय चाललंय? सतीश महाराजांच्या मनात काय चाललंय? पकवाजवाल्या महाराजांच्या मनात काय चाललंय? स्पीकरवाल्याच्या मनात काय चाललंय? टाळकऱ्यांच्या मनात काय चाललंय? हे आपल्या एकमेकांना कळत नाही म्हणून कीर्तन चाललंय. जग चालण्याचं ती भांडवल आहे. ज्या दिवशी कळेल तुमच्या माझ्या मनात. आता मला सांगा, सासू सुना एकमेकींशी किती प्रेमाने बोलतात. किती कठीण आहे महाराज काम सगळं, पण त्या मनात काय चाललं ह्या दिवशी कळलं एकमेकींना. त्या दिवशी नरडीचाच घोट घ्या त्या नसतं. सांगायला नसते माझी पोरगी माझी पोरगी माझी सोन नाही माझी, असू द्या. मनात काय वळखायचं कसं? पण म्हणे बिरबल हुशार आहे, तो मन कावडा आहे, त्याला एखादी सिद्धी प्राप्त झालेली असेल आणि त्यानं आपल्या मनात काय चाललंय हे जर खरंच वळखलं तर. दुसरा म्हणला सोप आहे, बिरबलाला कळलं आपल्या मनात काय चाललंय, बादशाला कुठं कळणार? बादशाकडे कुठं सिद्धी? म्हणून त्यानं जरी आपल्या मनात काय चाललंय हे खरं ओळखलं तरी सांगायचं हे आमच्या मनात. संपलं ना, दृष्टांत पुढे वाढायचं कारणच नाही, जे विठ्ठलच घ्यायचा. पण शेवटी तो बिरबल आहे. ही सगळी पुढे झाली आणि ते म्हणले बिरबला आता आमच्या सर्वांच्या मनात काय चालू आहे सांग. बिरबल म्हणला तुमच्या मनात चालू काय आहे हे ओळखण्याच्या ऐवजी आता सध्या इथं दरबारात जेवढे उपस्थित आहेत बादशाशिवाय त्या सर्वांच्या मनात काय चालू आहे हे मी सांगू शकतो. म्हणे सगळ्यांच्या? हो. काय सगळ्यांच्या मनात चालू? सगळ्यांच्या मनात एवढंच चालू आहे, ज्यावेळीपासून बादशाह या सिंहासनावर बसलेले आहेत त्यावेळीपासून आपल्या राज्यात आनंदी आनंद आहे. म्हणून आपला आनंदी आनंद असाच अखंड टिकावा म्हणून आपल्या या बादशाला मरण येऊ नये, अखंड सौभाग्य बेगम साहेबांचं असंच राहावं, त्यांना आरोग्यपूर्ण ऐश्वर्यपूर्ण अशा प्रकारची त्यांची सत्ता असावी आणि त्यांची कृपा आपल्या प्रत्येकावर व्हावी असं प्रत्येकाला वाटतंय. आता ज्याच्या मनात असं नसेल त्यानं बोट वर करून सांगावं की मला हे वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला तसं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात काय चाललंय मी सांगू शकतो, पण त्याची फी जरा वेगळी पडेल. बरं तुम्ही म्हणणार की तुम्हाला कसं काय माहिती आमच्या मनात काय चाललंय? कारण मी एका मतीचा नाही 12 मतीचा आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात फक्त एवढंच चालू आहे की आम्हाला मरण येऊ नये, आम्हाला अखंड सुख प्राप्त व्हावं. कुणाच्या मनात नाही त्यांनी बोट वर करून सांगा. गळा दाबून जाता जाता उजनीच्या धरणात टाकतो का नाही बघा. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाला असं वाटतं सुख मिळावं, प्रत्येकाला असं वाटतं न मरणे निर्विवाद जगा पडी. बोलता बोलता एखादा माणूस म्हणतो ऐकत नाही माझं मर, ती म्हणतो मला मर म्हणतो, तू मर तुझं खानदान मर तुम्ही सगळी मारा, मला कशाला मर म्हणतो. बोलता बोलता मर म्हटलेलं सुद्धा सहन होत नाही. मरण का किती कठीण आहे महाराज, अवघड आहे. या दोन्ही गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला सुख पण प्राप्त व्हावं असं वाटतं, अविनाशी पद पण प्राप्त व्हावं असं वाटतं. उपाय सोपा आहे, आपुला तो एक, तो म्हणजे ऐशी दैवते केली अनंते नवस बहु फेडिये ओ परिचय फलकट झाली शेवटी गळा येऊनी पडले ओ बहु सोचले दुःख ताचले द्वादशी व्यापिले ओ झाले मी उदास धरली आस सोडी धरली कास सोडली आस पंढरी पाहून जीव हरशिला तुझम्या फुलवरा बांधिला जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवत को दे देह तुझ अर्पिला देह
महाराजांचा सगळा अभंग पाहून घ्या. नवस करोनी खंडोबासी मुरळी खोपुनी पैसले ओ आपले जे का सखी सज्जन ते विवंचुनी भरी भरले ओ वारी मागता पोट भरेना बहुश्रम पावले ओ आई भवानी थोर जाणूनी तुझम्या उपासिले ओ. सगळंच केलं नाथ महाराज म्हणतात. आईशी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले ओ परिते फलकट झाली शेवटी गळा येऊनी पडले ओ. मग काय केलं? सोडून दिलं. बहु सोशिले दुःख जाचिले द्वादिशी व्यापिले ओ. झाले मी उदास सोडली आस धरली कास. एवढं सगळं केल्यानंतर एक पंढरी पाहुणी किती एक पंढरी पाहुणी जीव हर्षिला. नामदेवरायांचा अभंग. सुखा लागी जरी करीसी तरी तू पंढरीसी जाय अनेक वेळ एक वेळ देखवी ऐकवी एक नारायण म्हणून तजाचे भजन अजिबात करू नको. तयाचे भजन चुकू नको. एक तो एक महत्वाचा आहे ज्याच्यामुळं चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी बिन. तो एक तो आपुला तो एक करून घ्यावा का तेने बिन जीवा सुको हे का नो हे अभंगाचा दुसरा दुःखाची ये रते माई दुःखाची जनती है. ये रते माई दुःखाची हरियर ते माईक दुःखाची जनती नाही आधी अवसान. गिर ते माईक दुःखाची जनती नाही आधी अवसान. ये रते माईक दुःखाची जनती ये रते माईक दुःखाची जनती. पहाट काकड्याला उठायचंय आणि कीर्तनकाराचा आणि काकड्याचा 36 आकडा. कीर्तनकारांनी कुठे काही काकडा करायचा असतो का? सगळ्यांना लवकर उठायचे. आपल्याला 5 मिनिटात आटपायचे. एरती माईके एका देवाशिवाय एरती एका देवाशिवाय माईके मायेने निर्माण केलेली ती माया या मा सा. मायेची व्याख्या रमण महर्षी करतात. या म्हणजे जी, मा म्हणजे निषेधवाचक नाही, सा म्हणजे ती जी दिसत नाही ती. आदो अंतेची अन्नास्ती वर्तमाने पितत्तथा. याचा अर्थ काय? जे आधी नसते व अंती नसते, जे जन्मते व मरते, जे उपजते व नाश पावते, ते वर्तमानकालीन दिसले भासले असले तरी सुद्धा सत नाही. आणि श्रीमद भगवद्गीता सांगते न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल असंग शस्त्रेण दृढेन. वा इतकी सुरुवात होताना त्यांनी इतकी गोड केली का नाही बाबा? खूपच सुंदर, खूपच सुंदर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
मला इलाज नाही माऊलींच्या ओव्या फार गोड आहेत. ब्रह्मगिरी हुनी न निगे समुद्री किरण रिगे परी माझी ती सेवा उगे मुगांबू जैसे तैसाद्यंत किरण ही साचिचिनो हे कही परी लटकेपणाची नवाई पडी भासेगा. माऊली ज्ञानोबा सांगतात उन्हाळ्याचे दिवस. आता थंडी संपल, मार्च महिन्यामध्ये उन्हाळा सुरू होईल बरं का. मोटरसायकल तुम्हाला चालवता येते का? मोटरसायकल चालवता येते? तुम्हीच हा समजा आता असं धरून चाला की तुम्ही दोघं मोटरसायकलवर निघालाय, कुठं लातूरला निघालाय. डांबरी रस्ता, आता इतका चांगला रोड झाला एकदम चकचकीत. मोटरसायकलवर डांबरी रस्त्याने दुपारी 12 वाजता तुम्ही निघाला. उन्हाळ्याचे दिवस, फरलांगाच्या अंतरावर पाणी दिसतं का नाही बोला? तिथं गेले वाजतं का? नसायला अगोदर होतं का? मग दिसलं काय म्हणला? नाहीच. पण पाण्यासारखं दिसलं का भासलं? तसा संसार दिसे साचपण ऐसे मृग जळ दिसे साचपण ऐसे खोटियाचे पिसे उर फोड खोटियाचे पिसे उर फोड मृग जळ दिसे साचपण भासलं तसा संसार खरा नाही. पण खोटेपणाचं आश्चर्य नसून भासतो, सर्वांना वाटेला लावतो, आपण मात्र शिल्लक राहतो. विळी असते विळी. तुमच्याकडे काय म्हणतात? स्वयंपाकघरात कांदा कापायचा, बटाटा कापायचा, काय म्हणता तुम्ही? विळी. त्या विळी सारखं बघा, ती सर्वांना वाटेला लावते. त्या वेळी बरोबर एखाद्या पदार्थाची भेट झाली, ऋणानो बंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटेत तुष्टता. गाठी भेटी वाढल्या, प्रेमात रूपांतर झालं, एकांत मिळाला, लगट वाढलं, गळ्याला गळा भेटला. रगील दोडका असू द्या, फुगीर बोला की फुगीर भोपळा असू द्या, कडू लवंगी, कुणाचं चाललंय? आपला काय संबंध आहे? बटाट्याचं, भोपळ्याचं, दोडक्याचं. एकदा का विळीच्या गळ्याला गळा भिडला की दोडक्याची रगिली खलास. तसा हा संसार. तरो म्हणून रगिलीनं यामध्ये जो उतरला तो या माया नदीनं गिळंकृत केला नाही केले. आजा मेला पण जा मेला बाप बसला नेला. आजा मेला पण जा मेला बाप बसला गेला. जा मेला बाप बसला त्याच मार्गाने गेले. सुखाचं साधन. लग्न झाल्यानंतर 14 वर्षांनी मुलगा झाला, एकुलता एक. फलटण तालुक्यात आमचे नातेवाईक आहे, त्यांचं सांगतो. आणि मुलगा पण असा देखणा होता, राजबिंडा होता, 6 फूट 1 इंच त्याची उंची होती. LLBच्या परीक्षा दिल्या, सरकारी नोकरीला लागला, जज झाला. आणि त्याला स्थळ बघायला सुरुवात केली. मुरुड अकोला आपलं तिथं कुठलं तरी एक गाव आहे, तिथली मुलगी पसंत पडली. 1986 साली. त्यावेळी मी 8वीत गेलतो. माझ्या वडिलाकडच्या नात्यातले होते ते. मग ती पार्टी एवढी मोठी होती की त्या काळात त्यांच्याकडे असणारा ट्रक, त्या काळात असणारी ती पिझुट कंपनीची काहीतरी जीप वगैरे, ट्रॅक्टर, मॅसी फर्ग्युसन, त्यांची ती बुलेट जावा गाडी, त्या प्रत्येक गाडीवर 99 नंबर होता. प्रत्येक गाडीवर 99. राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यांचं चांगलं नाव होतं. इकडची पण पार्टी. आणि ती साखरपुडा सुपारीचा कार्यक्रम ठरला होता.
तिकडून फलटण डेपो मधल्या 10 इष्ट्या, बारामती डेपो मधल्या 10 इष्ट्या, दौंड डेपो मधल्या 5 इष्ट्या, ट्रकन ट्रॅक्टरन त्या जिपान एवढी भरून 2500 माणसं नुसती साखरपुडा सुपारीला निघाली. इकडच्या पार्टीला ज्यावेळी कळलं ही त्यांनी 5000 गोळा केली, ती पण कमी नव्हती ना, लातूर जिल्ह्यातली होती. त्यांनी डबल गोळा करून ठेवली. जवळजवळ 8-10 हजार माणसं सुपारी साखरपुड्याला. संध्याकाळची वेळ 5-6 वाजता सुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम झालं. सगळे एकमेकांच्या तोंडात साखर घातली, एकमेकांना हार घातले, एकमेकांना अंगठ्या घातल्या, टाळ्यांचा कडकडाट झाला. ते देवबाप्पा आले, ब्राह्मण काका. ते म्हणले आता आम्ही इकडचे काकांना आम्ही दोघं मिळून लग्नाची तारीख काढतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या, लोक उठणार. तेवढ्यात आमचे 60 तात्या उठले. तात्या म्हणले खाली बसा. काय म्हणले किती भयानक काळखंड आहे. गरीबाची 1000 लग्न लागतील तुमचा साखरपुड्याच्या आणि सुपारीच्या कार्यक्रमात. किती पैशाचा नासा तसा लावलाय. इतकी कुठं काय मस्ती असती का श्रीमंतीची. जी माणसं लग्नाला येणार आहेत तीच माणसं आता सगळी हजर आहेत. आता उठायचंच नाही, आता फक्त अंतर पाटत धरायचं, अक्षता टाकायच्या. सगळ्यांनाच विचार पटला. तात्या तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एकच काय, नातवाच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी आजोबा जिवंत आहे, बाकी त्याचं जिवंत असण्याचं प्रयोजन संपलेलं. म्हणून एक काम करा, आजोबाला घेऊन या, अजिबात वराड हलवू नका. उद्या सकाळी 11 वाजता लग्न लाव. मग आजोबाला आणण्यासाठी त्या काळात 2 गाड्या लावल्या फलटणला. आणि सगळ्यांना कळलं की उद्या सकाळी लग्न. जानवसागर, अख्खं गावच जानवसागर. ह्याच्या घरात 10 माणसं, त्याच्या घरात 20 माणसं, त्याच्या घरात 5 माणसं. मुलीच्या घरची माडी सगळी व्यवस्थित केली, मुलाबरोबरची ती त्याची सगळी मित्र कंपनी, मुलगा, ड्रेसिंग टेबल, आरसा, ती आराम खुर्ची, एक गाडी लावली. मुलाला मुलीला ती काय त्याला म्हणतात ते मेकअप होता काय तुम्ही तिथं बरोबर सगळं त्यांना, म्हणजे ब्युटी पार्लर मधून 2 ब्युटिशियन्स आणल्या. आणि ती नवरदेव असा बसलेला आहे आणि नवरी मुलीला मेहंदी काढायचं काम. ह्याला ते काय काय म्हणतात त्याला, फेशियल ब्लिचिंग. फेशियल ब्लिचिंग असं ती आराम खुर्ची. नवरदेवाला असं ते लावलेलं आहे सगळं चंदनाचं, हिथं काकडीच्या चकत्या अशा ठेवल्या. असं करायचं ना, असं वर तोंड करून होबाल्यासारखं बसायचं. नवरदेव रात्री 10:30 पावणे 11 वाजले होते. असा बसला ना, असाच हार्ट अटॅक आला आणि गेला. तुम्हाला हसू येतंय, पण ज्याचा एकुलते एक मुलगा असेल त्याला किती दुःख झालं असेल. मुलीने तर उद्यापासून सुखी संसाराची स्वप्न बघितली, तिला किती दुःख झालं असेल. तिच्या घरच्या माडीवर तिचा उद्या होणारा 7 जन्माचा जोडीदार गेला. त्यात आपलं हिंदू धर्मशास्त्र नाजूक आहे. मुलगा मेल्यानंतर मुलाला अग्नी देण्यासाठी मुलगा नसेल तर त्या मुलाला अग्नी पित्याच्या हातून द्यावा लागतो. संसारामध्ये सर्वात वाईट दुःख जर काय असेल तर पित्या देखता पुत्र मरे. वडील धाय मोकळून रडायला लागले, मूर्छा आली, लोकांनी सावरलं. असं कसं उलट झालं, आता तू कसा गेला आणि मी तुला अग्नी कसा देऊ. लोक म्हणले 4-5 लिटर जास्वत, 11:15 वाजले पण आम्हाला मोकळं कर. हा झाला कीर्तनकाराचा फाजीलपणा. पण या सगळ्याला कारण कोण, येरती माईक. संध्याकाळी 6:30 वाजता साखरपुडा, दुसऱ्या दिवशी 11 वाजता लग्न, मधल्या संध्याकाळी रात्री 11 वाजता नवरदेवाचा मृत्यू. याला म्हणायचं येरती माईक, दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. मग देवानं सांगितलं, अर्जुना एक काम कर. काय काय नाही काय कर बाबा. मंगळाची अंकुरी सवेची मंगळाची पडे पोहरी मृत्युद्राची परिवारी गर्भुगिवसी जन्मोलिया दिवस दिवसी हो लागे काळाची चेसी की वाढती करते उल्लासे भूती गुडिया जयाच्या आयुष्यात कुठे होय बळ प्रज्ञा जिरुणी जायता येते नमस्कार ती पाय वडून म्हणून हा कटकटा उखटी मृत्यू लोकीची उफराटी ते तर अर्जुना तो उचाची जन्मला असे जरी तरी धड धडो निवाहिला आणि का येरती माई के दुःखाची जनिती म्हणून तरी जडजडोनी वहिलानी काय कर. अर्जुनाने विचारलं देवाला. देवाने सांगितलं ये भक्तीची वाटेला आपुला तो एक देव करून घ्यावा. अर्जुनाने विचारलं साधन देवा काय आहे. लावी म्हणा पिसे गोविंदाची. देवा साधन पण सांगितलं, पण या साधनानं तुला आपलासा केला तरी झडझडून संसारातून वहिला निघलो, भक्ती मार्गाला लागलो, तुला आपलासा केला, माझा फायदा काय. देवानं अर्जुनाला फायदा सांगितला. जिया पावसी अव्यंग
निज धाम माझे अविनाश करी आपुलिया से गोविंदाचे नामी म्हणा गोविंदाचे सुखाची जननी अविनाशी तु तद्वित्ति मेन सर्वमिदं ततं तो जसा अविनाशी आहे तसा आपल्याला अविनाशी करतो पण टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय लावी म्हणा पिसे पिसे याचा अर्थ आहे वेड लोकाला पैशा अडक्याचं सोन्या नाण्याचं चांदीचं राजकारणाचं संसाराचं कशाचं कुणाला वेड असेल सांगता येत नाही लग्नाच्या अगोदर आईचं वेड असतं आई कुठे आई चहा झाला का आई डबा झाला का आई भाजी झाली का आई भाकरी केली का आई पाकिट कुठे आई शर्ट कुठे आई रुमाल कुठे आई बुट कुठे सारखं आई कुठे आई कुठे आई कुठे विचारणारा लग्न झालं की उग दुसऱ्या दिवशी सकाळी आई कुठे नित्य विचारणारा आई हा ती कुठे घर तेच आई सुद्धा तीच मुलगा सुद्धा घोटाळा ही ठमाई घरात आली आईवरचं प्रेम उठलं बायकोवर जाऊन घर तेच आहे आई तीच आहे मुलगा तोच आहे फक्त आईवरचं प्रेम उठलं बायकोवर जाऊन बसलं तसं तुकोबाराय म्हणले प्रेमाची बदली करायची संसारावरचं प्रेम उचलायचं आणि देवावर जाऊन बसवायचं आई माझी वडील माझे मुलगा माझा मुलगी माझी जावई माझा सोन माझं गाई माझी बैल माझी ट्रॅक्टर माझा टेम्पो माझा हे सगळं माझं 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 म्हणायचंय ना माझंच म्हणायचं पण यांना म्हणायचं नाही विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा देवाला माझं म्हणायचं महाराज आणि संपलं आपलं कीर्तन काय बाकीचं काहीच करू नका एकाच दिवशी घरी कोणीच नाही तुम्ही एकटा असला ना दार बंद करायचं लाईटी बंद करायच्या देवाऱ्याजवळ जायचं देव दिसल असं निरंजन लावायचं देवासमोर बसवायचं आणि डोळ्यात पाणी आणून देवाला सांगायचं देवा त्या सगळ्यांना माझं माझं म्हणतो पण वरच्या मनाने खऱ्या मनाने खरा तूच माझा आहे मी तुझा आहे एकदा करून बघा ना महाराज काय पैसे पडतात का बघा की करून एकदा आणि काय होतंय माझा मोबाईल नंबर घ्या मला कळवा साधना आहे देवाला माझं म्हणायचं मी देवा तुझा आहे एकदा का देवाच्या हातामध्ये दिलं ना सगळं आणि आपण देवाचं झालो ना देवाला कधी वाटतं का आपलं वाईट व्हावं आपलं म्हणजे देवाला वाटतं का माझं वाईट व्हावं माझं म्हणजे देवाचं मग आपण जर देवाचं झाल्यावर देवाला वाटेल का की हे सुद्धा वाईट व्हावं सगळं देवाकडून आपल्याला मिळतं महाराज ते नेहमी न जीवा त्याच्याशिवाय काय
सगळं सगळं सोडलं होतं आणि एक देव आपलासा केला होता. ते संत महात्मे या जगामध्ये सुखी होते महाराज. का? त्यांना माहित होतं बाकीचं सगळं दुःख देणार आहे. ह्या एकच असा आहे की सुखरूपाईचा माझ्या पांडुरंगा सारी. त्याला दळिता कांडिता जीवित गाईन अनंत नवी संवेक्षण भरी तुझे नाम गाऊ द्वारी नित्य हाची कारभार म्हणे हरी निरंतर दळिता कांडिता तुझ गाईन. जनाबाई महाराज बांधा तत् में द्रौपदी ने 4 तार में, बांधा था द्रौपदी ने तुम्हें 4 तार में, जान लियो बांध एक पुष्पहार में, जान लियो बांध एक पुष्प. बाकी काय केलं नाही महाराज. राम रसिया मेरो मन बसिया मिठे मिठे बेर तू खाओ रसिया, शबरी के बेरो सुदाम जी के तंदुल भाव सहित तुम खाओ रसिया, मिठे मिठे बेर तू खाओ रसिया. सगळ्यांनी तेच केलं होतं. मुष्ठीभर पोह्यासाठी गाव दिला गा. काय दिलं हे महत्वाचं नाही, ते ज्या श्रद्धेने भावाने प्रेमाने दिलं होतं ना. आपल्यासाठी ते मुष्टीभर पोहे होते पण सुदामजीसाठी ते सर्वस्व होतं. दुसरा विचार काय केला नाही. हो हे सुदाम देवाचे फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे. हो हे सुदाम देवाचे फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे, हो हे सुदाम देवाचे फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे. हो हे सुदाम देवाचे फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे, फक्के मारी गोरडे. कोणी म्हणो ना म्हणो तात्या तुम्ही तरी म्हणा की आता बास झालं महाराज म्हणून. तुम्ही 11:20 झाले. मग असं वेळ जर आपल्याला भगवंताचं लागलं ना तर आपल्याला अविनाशी पद पण प्राप्त होतं. आपल्याला सुख काय प्रमाणे ते सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. तू अवघाची सुखरूप होसी, सुख मिळत नाही. सुखरूप मग तू अवघाची सुखरूप होसी. क्या बात आहे. सुख मिळत नाही, सुखरूपच होऊन जातो. असं किंबहुना सोयी जीवात्मयाची लाही तेथ जे होय तया नाम सुख. माऊलींची व्याख्या ऐसी जी अवस्था न जोडता पारता जी जेतेची सर्वता दुःख जाणे त्याविषयी सोडून अविनाशी पद प्राप्त होतं. याचा अर्थ आपल्याला मरण येत नाही असा नाही, मरण तर येणारच. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. इथून बारामती 270-275 किलोमीटर. बरोबर 245 किलोमीटर लातूर भरतं. ही 20-25 किलोमीटर असेल की 20 किलोमीटर म्हणजे 265 5 किलोमीटर इकडं तिकडं. साधारणपणे 6-7 तास. 11 वाजता आम्ही निघालो होतो. तात्यांच्या घरी आलो त्यावेळी 6:30 वाजले होते. संध्याकाळी थोडासा रोड मोकळा असतो, 1 तासभर आम्ही लवकर जाऊ. म्हणजे 12 वाजता जर समजा इथून निघलो आम्ही तर 6-6:30 पर्यंत घरी जायला काय हरकत नाही. पण आता आपण गाडी कशी चालवतो याच्यापेक्षा समोरचा कशी चालवतो
हे महत्वाचं आहे. रोड चालवणारे इतकं भयानक आहे महाराज. मी जरी 12 वाजता इथून निघालो तरी सकाळी 6 वाजेपर्यंत बारामतीला जिवंत जाईल याची खात्री नाही म्हणली. काय आता अवघड आहे काढाय क्या. आणि परत म्हणजे महाराज लय प्रेम आहे तुमच्यावर. पुढच्या वर्षी तुम्ही गोळा धरणार नाही. गेल्या वर्षीचा महाराज चांगला होता बरं का, पण गेला. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा. उभारिला ध्वज तिही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. तेह निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. नाम रह जाएगा. तुका म्हणे एका, तुका म्हणे मरणात रे, तुका म्हणे मरणात रे, तुका म्हणे मरणात तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली